नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। मुस्लिम समाज बांधवांनी केले एक दिवसीय धरणे आंदोलन। मुस्लिम आरक्षण मिळण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन। जमियत उलमा द्वारा 5% आरक्षण लागू करण्याचा ठेवण्यात आला शासन दरबारी प्रस्ताव। इलेक्ट्रिक शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, 2 जखमी। MSEBच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव। नागरिकांचे मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदतीची मागणी। वाशिम येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन। मोदी फॅन्स क्लबचे अखंड भारत दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम। गरीब गरजू लोकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिर। धनगर समाज बांधव करणार 13 ऑगस्टला धरणे आंदोलन। धनगर समाज बांधवांनी केले पत्रकार परिषदेचे आयोजन। धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे आवश्यक। आरक्षणाकरिता धनगर समाज करत आहे प्रयत्न। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। 10 ऑगस्ट रोजी माजी राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रासह विदर्भाच्या विकासासाठी झटणारा नेता हरवला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पित केली। मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात, श्री धोत्रे यांनी अकोला जिल्ह्यात सहकाराच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले। विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे त्यांचे प्रयत्न निश्चितच मोलाचे होते। राज्याच्या विकासात समतोल असला पाहिजे आणि त्यासाठी मागास प्रदेशांकडे विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका आजही मार्गदर्शक आहे। शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। वसंतराव धोत्रे म्हणजे विदर्भातील एक ज्येष्ठ आणि मातीशी सदैव नाळ जुळलेले नेतृत्व। वराडी भाषेवर मनापासून प्रेम असलेले वसंतराव स्पष्टवक्तेपणा व रोखठोक भूमिकांसाठी ख्यात होते। विविध विषयांची जाण व गाढा अभ्यास असलेला या नेत्यांचा लोकसंग्रह खूप मोठा होता। कृषी व सहकार या क्षेत्रांमधील त्यांचे योगदान मोलाचे आहे। पण शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे कार्य त्यांच्या कार्यशाळेत प्रामुख्याने झाले। त्यांच्या निधनाने विदर्भाची मोठी हानी झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते। त्यांनी 10 ऑगस्टच्या संध्याकाळी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला। आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करण्याकरिता व सामाजिक क्रांती घडवून आणण्याकरिता पत्रकार परिषद भरवण्यात आली होती। या पत्रकार परिषदेद्वारे विल हेरीने सांगितले की ते अमेरिकेचे मूळ निवासी असून ते चांगला व्यवसाय करतात। त्यांच्याद्वारा लिहिलेल्या पुस्तकांना बेस्ट सेलरचा दर्जा मिळाला आहे। यासोबतच विल पॉवर कन्सल्टेशन दुनियातील 500 नामांकित IT कंपन्यांमधून एक आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांची पत्नी लॉरी हॅरिस चांगले पैसे कमवते व पैशाच्या उपयोगातून विल पॉवर ह्युमॅनिटीज फाउंडेशन सेवा संघटनेची स्थापना केली आहे। या संघटनेमध्ये आपल्या कमाईचा अर्धा हिस्सा विल हेरी हे दरवर्षी दान म्हणून देत असतात व या रकमेमधून भारतासोबत अमेरिकेत देखील ते सेवा कार्य करत असतात। विल पॉवर द्वारा कोलकाता, सिक्कीम तथा दिल्लीमध्ये स्थानिक व्हॉलिंटियर्सच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू केले होते। अमरावतीमध्ये राहत असलेल्या आपल्या मित्रपरिवाराला भेटण्याकरिता 2014 मध्ये विल हेरी अमरावतीला आले होते, ज्या दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटून त्यांनी आपले विचार त्यांच्यासमोर मांडले। त्यांना यावर भरभरून प्रतिसाद मिळाला व त्यांनी विल पॉवर टीमचे गठन करण्याचा निर्णय घेतला। या टीममध्ये जवळपास 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे। 12 ऑगस्टला स्थानिक तेले सेलिब्रेशन हॉल समारोह ठेवण्यात आला आहे। यामध्ये वृद्धाश्रम, अनाथाश्रम व बेघर व्यक्तींची मदत करण्याकरिता 2 गट निर्माण केले जाणार आहे, ज्यामध्ये विल पॉवर वॉरियर ग्रुप गरजू लोकांच्या मदतीकरिता फूड बँक सुरू करणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये विल हेरीचे सहाय्यक शुभम केसैया व प्रिया उपस्थित होते। I love Umbari, amazing Umbari. I have been coming here since 2014 and I've been speaking, but now I want to do something a little bit more than speaking.
I want to encourage people to do. So we're starting the Willpower Warriors program. Mostly college students are enrolled, but it's open to anybody. Anybody who believes in kindness to themselves, kindness to others. सध्या तिथे येत आहे सर इथे येतात कारण की सरांना अमरावती खूप आवडते सरांचं अमरावतीवर खूप प्रेम आहे सर इथे नेहमी येत असतात आणि सर आणि इथे आल्यानंतर सर नेहमी एक प्रोग्राम घेतात मोटिवेशनल प्रोग्राम घेतात पण सरांना या प्रोग्राम तर घेतातच घेतात पण सरांना यावेळी काहीतरी वेगळं काहीतरी करायचं ज्या वेगळ्यातून काय होईल की मुलांमध्ये एक दयाबद्दलची किंवा काइंडनेसबद्दलची एक भावना निर्माण होईल आणि ती भावना सगळीकडे पसरत सगळ्यांना एक मोठा असा समुदाय तयार करायचा आहे जो फक्त काइंडनेससाठी काम करेल ज्यातून मुलांमध्ये अशी भावना होईल की मला कोणासाठी तरी मदत करायची आहे आणि मला करावीशी वाटते. मोफत कर्णयंत्र, मोफत हाडांची तपासणी, मणक्याची शस्त्रक्रिया व मोफत दंत तपासणी होणार आहे. ह्या आरोग्य मेळाव्याला गरीब व गरजू रुग्णांनी उपस्थित राहून ह्या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोदी फॅन्स क्लब वाशिमचे प्रदीप देशमुख यांनी केले आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला होता. परंतु 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑगस्टला आपल्या भारताची फाळणी झाली होती. भारताचे 2 तुकडे झाले होते. एक झाला होता पाकिस्तान आणि भारत. परंतु हा खंडित झालेला भारत परत अखंड व्हावा यासाठी आपण अखंड भारत दिन मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. वाशिम शहरामध्येही आम्ही हा अखंड भारत दिन मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. 2014ला हा कार्यक्रम आम्ही वाशिम शहरामध्ये चालू केला. सुरुवातीला आम्ही मेगा ब्लड डोनेशन कॅम्प वाशिम शहरामध्ये सुरू केला होता. त्यामध्ये सुमारे 572 ब्लड डोनरनी आपलं ब्लड डोनेशन केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही वाशिम शहर व परिसरातील लोकांसाठी मोफत आरोग्य मेळाव्याचंही आयोजन आम्ही या अखंड भारत दिनानिमित्त केलं. हे आमचं 5वं वर्ष आहे. यावर्षी एक भव्य आरोग्य मेळावा आम्ही वाशिम शहरामध्ये आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे मोतीबिंदूचे रुग्ण असतात यांच्यासाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, त्याच्यानंतर ज्या लोकांना कमी ऐकू येते अशांसाठी मोफत कर्णयंत्र, त्याच्यानंतर ज्यांना हाडाचे आजार असतात त्याच्यासाठी मोफत हाडांची तपासणी, त्याच्यानंतर मणक्याची जी शस्त्रक्रिया असते ती पण आपण या कॅम्पच्या माध्यमातून या शिबिराच्या माध्यमातून आपण मोफत करून देणार. तर वाशिम शहरातील किंवा वाशिम शहराच्या आजूबाजूचे जे गरजू आणि गरीब लोक आहेत त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन या अखंड भारत दिनानिमित्त जे आपण आरोग्य मेळावा वाशिम शहरामध्ये आयोजन त्याचं केलेलं आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊन या आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त गरीब आणि गरजू लोकांनी फायदा घ्यावा एवढीच मी मोदी फॅन्स क्लब वाशिमच्या वतीने सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री. आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फॅशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग. लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिझीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री. आराधना. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या घटनेतील शेड्यूल 2 मध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर उल्लेख असल्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे आवश्यक आहे. धनगर समाजाला घटनेने आरक्षण दिलेले आहे तरी राज्य सरकारने आतापर्यंत त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही आहे. या उलट महाराष्ट्रात धनगर समाजाला कसलाही कायदेशीर आधार नसल्याने NT प्रवर्गात आरक्षण दिले आहेत. घटनेत दिलेल्या अनुसूचित जमातीतील आरक्षणाच्या सवलती लागू करण्यात याव्या अशी धनगर समाजाची मागणी आहे. त्यासाठी धनगर समाज सतत आंदोलन करीत आहे. महाराष्ट्रातील या सरकारने धनगर समाज आरक्षणाच्या सवलती लागू करण्याचे व मेंढपाळांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या 4 वर्षांपासून हे सरकार सतत आश्वासन देत आहे परंतु सरकार याबाबत कुठलीही कार्यवाही करीत नसल्याने धनगर समाजामध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले ते म्हणजे परमेश्वर धोंगडे, सतीश होळकर यांना श्रद्धांजली देऊन 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.
13 ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करून त्या दिवशी सर्व धनगर समाज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मोठ्या संख्येने आपल्या मागणीसाठी धरणे आंदोलन करणार आहे। याबाबत कार्यवाही करण्यासंबंधी समाजाच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। 13 तारखेला कलेक्टर ऑफिसवरती जे धरणे आंदोलन देणार आहे त्या धरणे आंदोलनाचं स्वरूप का देणार आहे याविषयी आमचा धनगर समाजाचा बाबासाहेबांच्या घटनेमध्ये 36व्या क्रमांकावरती समाविष्ट आहे। परंतु आजपर्यंत आम्हाला गेली स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कुठलीही सवलत आम्हाला दिल्या गेली नाही आणि ती सवलत आम्हाला मिळावी, आम्हाला त्यापासून वंचित ठेवू नये यासाठी आम्ही त्याला प्रतिकार म्हणून धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिसवरती 13 तारखेला सकाळी 11 वाजतापासून ते 4 वाजेपर्यंत देतो। त्यांना एक इशारा द्यायचा आहे की जे तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी आम्हाला आश्वासन, लिखित आश्वासन देऊन आमची नुसती दिशाभूल केली, ती दिशाभूलाची किंमत तुम्हाला कशी चुकवावी लागेल हा संदेश पाठवायचा आहे आणि म्हणून आम्ही हे धरणे आंदोलन केले। भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 7 ऑगस्ट 2018 रोजी दादर मुंबई येथे पार पडली असून या ठिकाणी 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चाने कंबर कसली असून युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनमताई महाजन यांच्या नेतृत्वात देशात तर प्रदेश अध्यक्ष आमदार योगेशजी टियेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आता यूथ व्हॉलेंटियर असा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविला जाणार असून या कार्यक्रमाकरिता संयोजक म्हणून भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर प्रसादजी कोडियाल, सहसंयोजक म्हणून भाजयुमो प्रदेश सदस्य बादल कुलकर्णी व परेशजी गुजरे यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव श्री गौरवजी तिवारी संपूर्ण देशात या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून नियुक्त केले गेले आहे। देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार गेल्या 4 वर्षापासून करीत असलेल्या लोकाभिमुख कामाची नोंद जनता घेत आहे व 2019 मध्ये पुन्हा माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी अनेकांची इच्छा आहे। मात्र संपूर्ण लोक हे पक्षाचे थेट काम करू शकत नाही असा भरपूर मोठा युवा वर्ग आहे। त्याकरिता त्यांना पक्षातर्फे त्यांची रुची असलेले काम जसे की सोशल मीडिया, IT सेल, कायदेशीर विषय, मिलेनियम मतदाता पॉलिसी, सरकारी योजना, शासन प्रबंध या प्रकारच्या कार्यात त्यांना जबाबदारी देण्यात यावी याकरिता हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविला जाणार आहे। हा कार्यक्रम महाराष्ट्रात प्रभावीपणे पार पडेल अशी आशा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे व्यक्त करण्यात आली आहे। या विशेष महत्त्वपूर्ण बैठकीला भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री प्रवीण दटके, उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई, महाराष्ट्राचे प्रभारी श्री अतुल कुमारजी, सहप्रभारी आलोकजी दांगस, राष्ट्रीय सचिव गौरवजी तिवारी, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील, सरचिटणीस आमदार उन्मेशजी पाटील, महाराष्ट्र प्रदेशाचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष तथा सरचिटणीस उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बादल कुलकर्णी यांनी VCN न्यूजला दिली खास मुलाखत। नमस्कार, मी बादल कुलकर्णी, भारतीय जनता युवा मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की वर्ष 2019 हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि देशात लोकसभेची महत्त्वपूर्ण निवडणूक येत्या 2019ला होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे गेल्या 4 वर्षापासून लोकअभिमुख कामगिरीची करत आहे। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचा एक मोठा अध्याय या देशामध्ये सुरू झालेला आहे। अनेक योजना, अनेक प्रभावशाली योजना या सरकारमार्फत राबविल्या जात आहेत। देशात अनेक गरीब कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस मिळालेले आहे। अनेक बेरोजगार युवकांना मुद्रा योजनेअंतर्गत लोन देऊन माननीय पंतप्रधानांनी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। अशा अनेक कल्याणकारी योजना भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार तसेच राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राबविल्या जात आहे। वर्ष 2019 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष त्या अनुषंगाने
भारतीय जनता युवा मोर्चाने आता कबर कसलेली असून भारतीय जनता युवा मोर्चाच्या माननीय राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनमताई महाजन यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये माननीय अध्यक्ष युवा मोर्चाचे माननीय अध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये यूथ व्हॉलेंटियर्स असा एक कार्यक्रम राबविला जाणार आहे। हा यूथ व्हॉलेंटियर कार्यक्रम म्हणजे काय, तर हा कार्यक्रम असा आहे, अनेक लोक असे आहेत जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाहीत, मात्र ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारचे व भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचे लोक आहेत। अनेकांना माझ्यासह अनेक युवकांना असं वाटतं की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हेच पुन्हा 2019 मध्ये पुन्हा पंतप्रधान बनावे, त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम राबविला जाणार आहे। अनेक लोक जे भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचे आहेत त्यांना निवडणूक काळामध्ये काही ना काही जबाबदारी द्यावी, त्यांना तो मान द्यावा, या दृष्टिकोनातून अनेक युवकांना भारतीय जनता युवा मोर्चा व्हॉलेंटियर म्हणून रजिस्ट्रेट करणार आहे। अमरावतीमध्ये माझ्या सुदैवाने भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाने मला संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशाच्या या योजनेचा सहसंयोजक म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे। डॉक्टर प्रसाद कोडियाल हे संयोजक आहेत, तसेच परेशजी गुजरे हे सुद्धा सहसंयोजक आहेत। प्रदेशाची ही जबाबदारी मला देण्यात आलेली असून त्यामध्ये विदर्भाचा मला प्रभारी केलेला आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने ही योजना प्रभावीपणे संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाईल असे मी आपणास या ठिकाणाहून सूचित करतो आणि आश्वस्त करतो। तसेच भारतीय जनता पक्षाचं हे सरकार पुन्हा 2019 मध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी हे पंतप्रधान होतील अशी आपण सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना करूया। खूप खूप धन्यवाद। स्वातंत्र्य चळवळीत क्रियाशील योगदान देत लाखोंच्या संख्येने प्राणाची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात जमियत उलमा ए हिंदचा सिंहाचा वाटा आहे। या जमियत उलेमा हिंदतर्फे मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याची मागणी अंजनगाव दर्यापूर तसेच मूर्तिजापूर येथील तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे। स्वातंत्र्यानंतर भारतातील मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अधोगती होत समाज सर्वच क्षेत्रात मागे राहिला आणि आज समाजाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर कमिटी, न्यायमूर्ती रंगनाथ मित्रा कमिशन तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्त केले गेलेले महमूद रहमान अभ्यास गटाने मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हालाकीची स्थिती देशापुढे ऐरणीवर आणली। त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता त्या अहवालात नमूद केल्या गेली होती। त्यांच्या शिफारशीची दखल घेऊन तत्कालीन शासनाने मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देणे मान्य केले आणि न्यायालयाने सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण कायम ठेवले। परंतु शासनाने अध्यादेश न काढल्याने, त्याची कालमर्यादा संपल्याने व ठोस पाऊल न उचलल्याने मुस्लिमांचे आरक्षण रद्दबद्दल ठरले असून शासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याने शासनाने आरक्षणासंबंधी त्वरित पावले उचलावी, मुस्लिम समाजाला न्याय द्यावा असे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदार अंजनगाव दर्यापूर तसेच तहसीलदार मूर्तिजापूर यांच्या मार्फत पाठवण्यात आले। या प्रसंगी आरक्षणासंदर्भात अभ्यासपूर्ण भाषणे झाली। धरणे आंदोलनाकरिता शहरातील शेकडो मुस्लिम बांधव तसेच जमात उलमा संघटनेचे शेकडो कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर जमले होते आणि पोलिसांचाही प्रचंड बंदोबस्त होता। आज दरियापुर में यासीनपुरा फुटबॉल ग्राउंड के अंदर प्रोग्राम लिया गया है। प्रोग्राम का मकसद ये है कि मुसलमानों को 5% आरक्षण मिलना चाहिए और ये मुसलमानों का हक है और हम हमारे हक का कभी भी मुतालबा कर सकते हैं और जब तक कि हमारा हक हमें नहीं मिलेगा हम उसके लिए कोशिश जारी रखेंगे। और आज जो प्रोग्राम लिया गया है हमने मेमोरेंडम भी उसके लिए दिया है और धरना आंदोलन भी किया है। आपके चैनल से हम ये चाहते हैं कि मुख्यमंत्री तक के ये बात पहुँचे और हमको आरक्षण मिले। आज जमीयत उलमा के बैनर तले पूरे महाराष्ट्र के अंदर धरना दिया गया और जो हमारी मांग है कि 5% आरक्षण मुस्लिम समाज को मिले, ये हमारा हक है, वो हमें मिलना चाहिए। उसके लिए हर तहसील,
और कलेक्टर ऑफिस में इसका धरना दिया गया, मेमोरेंडम दिया गया। हम गवर्नमेंट को ये बात बताना चाहते हैं, ये हमारा हक है, हमारा हक हमको हर हाल में मिलना चाहिए। ये हक हमको मिलता है तो देश की इसमें तरक्की है। मुसलमान ज़्यादा पढ़ेगा जब उसको आरक्षण मिलेगा, और वो तालीमी लाइन में वहाँ से नहीं तो अपने नौकरियों के लाइन में, इसी तरह सियासी लाइन में जब जाएगा तो मुल्क तरक्की करेगा। तो हम हुकूमत से ये अपील करना चाहते हैं कि वो देश की भलाई चाहे, और देश की भलाई इसी में है कि वो सबको एक नज़र से देखे, सबके साथ में बराबर न्याय का, इंसाफ का मामला करे, तो ये देश की तरक्की होगी। अंजनगाव येथून आमचे प्रतिनिधी जावेद शहा यांचा हा वृत्तांत। खामगाव तालुक्यातील सुटाळा गावामध्ये एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाला। ही घटना 11 ऑगस्टच्या सकाळी घडल्याचे उघडकीस आले। या घटनेत एकाच कुटुंबातील मुलगा व वडील यांचा मृत्यू झाला असून 2 मुलं गंभीर जखमी झाले आहेत। त्या दोघांनाही उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले आहे। माहितीनुसार खामगाव शहराच्या जवळ असलेल्या सुटाळा गावात वृद्ध महादेव कुलस्कार यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा हा 11 ऑगस्टच्या सकाळी शौचास जाण्याकरिता निघाला होता। यावेळी अंगणात असलेल्या कपडे वाळू घालायच्या ताराला धक्का लागल्यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागला व महादेव कुलस्कराचा मोठा मुलगा सुभाष ताराला चिपकला। मुलाला वाचविण्याकरिता महादेवराव वेगाने गेले असता त्यांना सुद्धा इलेक्ट्रिक शॉकने आपल्या झपाट्यात घेतले। भावाला व वडिलांना इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे पाहून विजय व नितीन यांनी महादेवराव व सुभाष यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असून त्या दोघांना सुद्धा इलेक्ट्रिक शॉकने आपल्या झपाट्यात घेतले। तीनही मुलं व वडिलांना जखमी बघून शेजाऱ्यांनी 2 घरांचा मेन स्विच बंद केला, परंतु विद्युत प्रवाह सुरू असल्याने गावातील नागरिकांनी डीपी बंद केल्यावर इलेक्ट्रिक शॉक बंद झाला। खूप वेळ करंट लागल्यामुळे महादेवराव व सुभाष याचा मृत्यू झाला व विजय व नितीन जखमी झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले। काही वेळानंतर विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन घटनेची माहिती प्राप्त केली। एमएसईबीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले आहे। तसेच कुटुंबातील प्रमुख गेल्यामुळे उदरनिर्वाहाकरिता शासन स्तरावर मृतकाच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष तथा कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे प्रेसिडेंट तजेंद्र सिंग चौहान यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विजय व नितीन यांची भेट घेऊन सांत्वना केली। माझे मामा महादेव दशरथ कळसकर यांच्या इथं हे सुटाळामध्ये राहतात। त्यांच्या इथं आज सकाळी ठीक 5-5:30 वाजता अशी घटना झाली की सकाळी ते संडासला जाताना त्यांच्या मुलाला विजेचा झटका लागला। गेटजवळ जाताना विजेचा झटका लागला आणि तो तिथं तडफडत होता। त्यानंतर त्यांचा लहाना भाऊ त्यांनी पाहिलं आणि तो त्यांना वाचवायला गेला, पण तो पण तिथं चिपकला। नंतर माझे मामा आले, महादेव दशरथ कळसकर आले, ते माझे मामा आहेत आणि ते त्यांना मुलाला वाचवण्याकरता प्रयत्न केला त्यांनी, तर ते पण त्या मुलाला वाचवताना त्यांचा हात त्या मुलांना असं पकडण्याकरता गेले, तर होडता ते पण चिपकून गेले त्या ताराला। आमच्या सुटाळा बुद्रुक येथील गावामध्ये एक दुःखद घटना घडली। इलेक्ट्रिक करंट लागून एका कुटुंबामध्ये 2 दुर्दैवी लोकांचा मृत्यू झाला आणि यामध्ये एक वडील आणि एक मुलगा आणि 2 जण गंभीर जखमी झाले। त्यामध्ये आज सवेरे खामगांव के पास के सुटाला गांव से
इलेक्ट्रिक शॉक लगने से 4 पेशेंट हमारे यहाँ पे लाए गए। उनमें से 2 तो ब्रॉड डेथ थे, तो उनको मॉर्चरी शिफ्ट किया गया और 2 की हालत गंभीर होने की वजह से उस वक्त गंभीर थी तो आईसीयू में शिफ्ट किया गया। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। स्थानिक जमियत उलमाए हिंद खामगावतर्फे 11 ऑगस्ट रोजी मुस्लिम आरक्षण मिळण्याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात स्वातंत्र्यानंतर भारतीय मुस्लिम समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अधोगती होत समाज हा सर्व क्षेत्रात मागे राहिला असून आज या समाजाची अवस्था अत्यंत केविलवाणी व बिकट झाली आहे। त्यामुळे राज्य शासनाने मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यावे व लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तामिळनाडू आणि केरळमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करण्यात आले आहे। त्याच आधारावर महाराष्ट्र राज्यात सुद्धा मुस्लिम समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीला घेऊन जमियत उलमा संस्थेचे जिल्हाध्यक्ष मौलाना इम्रान खान यांच्यासह उपस्थित आहे। स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 10 ऑगस्ट 2018 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। जळगाव जामोदमध्ये देखील मुस्लिम आरक्षणाची मागणी करण्यात आली। जळगाव जामोदच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळण्याकरिता संग्रामपूर येथे मूक मोर्चासह धरणे आंदोलन करण्यात आले। मुस्लिम स्वातंत्र्यापासून लघु व्यवसाय मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत आला। आपल्या पाल्यांना मोलमजुरी, लहान व्यवसायावर उच्च शिक्षण देऊ शकत नसल्याने सच्चर कमिटी, रंगनाथ मिश्रा आयोग, महमूद उर रहमान कमिटीने शिफारस केली। यावेळी तालुक्यातील जमियत उलमाए महाराष्ट्र शाखा संग्रामपूरचे पदाधिकारी, मौलवी, हाफिज, बहुसंख्यक मुस्लिम बांधव उपस्थित होते। जमियत उलमा हिंद हिदायत मिल्लत मौलाना सद मदनी रहमतुल्लाह अलैह 35 साल से इस तहरीक को चला रहे हैं। आरक्षण सबसे पहले मांगा है और 35 साल से मुसलमानों के वास्ते आरक्षण मांगा जा रहा है और 25 करोड़ दस्तखतों के साथ मेमोरेंडम वजीर आज़म, साबिक वजीर आज़म जनाब मनमोहन सिंह को पेश किया गया। उससे पहले वजीर आज़म को पेश किया गया, जिसकी बुनियाद पर 3 सूबों ने जो है आरक्षण दिया। मध्य प्रदेश में दिया गया, केरला में दिया गया और बंगाल में दिया गया। उसी बुनियाद पर हमारा कहना ये है कि ये हमारा हक है, ये भीख नहीं है, हमारा हक है। इसलिए कि मुल्क को आज़ाद कराने में 20 लाख मुसलमानों ने जंगी आज़ादी लड़ी है। 80,000 उलमा जिंदा जलाए गए, फांसियों पर चढ़े। तो इसमें मुल्क के वास्ते तंजीम की एक बहुत बड़ी कुर्बानी है। जमीयत उलमा ने बहुत बड़ी कुर्बानी दी, जेलों में गए, जिंदा जलाए गए और ये हमारा वतन है। मुसलमान यहाँ पर हजरत आदम अलैहिस्सलाम के ज़माने से रह रहा है और ये हक हमको मिलना चाहिए, ये हमारा हक है। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। जसा वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी संरक्षण कायदा लागू करण्यात आला, त्याचप्रमाणे शिक्षकांच्या संरक्षणासाठी कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी विधानसभेमध्ये करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी बुलढाणा येथे साम टीव्हीवर बोलताना दिली आहे। चिखली येथील तक्षशिला विद्यालयातील मुख्याध्यापक सुनील वळसे यांना पालक व गुंडांनी शाळेतील वर्गात जाऊन जबर मारहाण केली। त्या घटनेचा निषेध करत शिक्षकांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा निर्माण करण्याची मागणी केली व त्या मुख्याध्यापकाला भेटण्याकरिता शिक्षक आमदार चिखलीकडे रवाना झाले। शिक्षणाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असं मला सातत्याने वाटतं। याचं कारणही तसंच घडलं।
की एक तक्षशिला विद्यालय आहे, तिथले प्राचार्य सुनील वळसे यांच्यावर पालकांनी हल्ला केला. घटना किरकोळ होती. 2 मुलांचं भांडण, एका गटाने बाहेरची मुलं आणून दुसऱ्या गटावर केलेला हल्ला. त्यानंतर प्राचार्यांनी मध्यस्थी करून त्या विद्यार्थ्याला 2 फक्त झापडा मारून शांत केलं. त्यांना असं वाटलं प्रकरण संपलं, परंतु त्यांनी घरी जाऊन काही आडवं-तिडवं सांगितलं आणि ते पालक आले आणि सरळ प्राचार्य ज्या वर्गात शिकवत होते त्या वर्गात जाऊन प्राचार्यांवर हल्ला केला. ही घटना निषेधार्थच आहे. आपला म्हणजे माझा शिक्षक जर कोणी रस्त्यावर मला भेटला तर आजची पिढी आजही वाकून त्यांना रस्त्यावर नमस्कार करते. परंतु आज पालकांचा हा जो दृष्टिकोन आहे, विद्यार्थ्यांच्या प्रती पालकांची जी भावना आहे आणि शिक्षकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, याच्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून मी आज इथं आलो. इथल्या पोलीस अधीक्षकांना, त्यानंतर चिखलीच्या PIला मी भेटणार. त्यातली दोन जण अटक केली आहे, अजून 2 फरारीच आहे, त्यांनाही अटक करायला लावणार. याच्यामागे उद्देश एवढाच आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकावतो. अशा घटना भविष्यात घडू नये. शिक्षकाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. यावर सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अगदी शिक्षकापासून समाजातल्या प्रत्येक घटकांनी हे आत्मचिंतन व्हावं असे या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो आणि त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशा प्रकारची मागणी करतो. संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। जिल्ह्यात नामांकित समजल्या जाणाऱ्या संत गाडगेबाबा विद्यापीठात सुरू असलेल्या कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे। संपूर्ण समाजाला स्वच्छताचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव असणे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। दररोज शेकडोच्या संख्येने विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसह मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी वृंद विविध कामांकरिता येत असतात। बरेच विद्यार्थी दूरदूरून येत असल्याने व दूरपर्यंत कोणतेही भोजनालय नसल्याने विद्यापीठात असलेल्या भोजनाचा आवडीने अल्पोहार घेत असतात। मात्र या कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्यामुळे त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। सविस्तर माहितीनुसार विद्यार्थी व शिक्षकांसाठी असलेल्या विद्यापीठ परिसरातील उपहारगृहामध्ये सतत अस्वच्छता व भेसळयुक्त पदार्थ विकल्याची तक्रार युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न प्रशासन विभागाकडे केली आहे। ह्या कॅन्टीनची तपासणी करण्यात आली तेव्हा एका विद्यार्थ्याच्या वड्या सांबारमध्ये चक्क मुंगरा आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या संदर्भाची तक्रार देण्यात आली आहे। अन्न सुरक्षा कायद्याच्या कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही। कॅन्टीन चालकांच्या वतीने या ठिकाणी गैरसोय करण्यात येत असून कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात अस्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे, ज्यामुळे प्रचंड अडचणी निर्माण होत असून अन्नपदार्थात मुंगरा निघाल्याने विद्यार्थ्यांच्या तब्येत खालावण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावेळी युवा सेना शहर प्रमुख वैभव मोहकार, उपशहर प्रमुख प्रणय डांगे, अक्षय चांभारे, अक्षय लंगरे, चेतन पांडे, प्रदीप इंगरे व अन्य युवा सैनिकांद्वारे FDA अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले व कॅन्टीन चालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। मुस्लिम समाज बांधवांनी केले एक दिवसीय धरणे आंदोलन। मुस्लिम आरक्षण मिळण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन। जमियत उलमा द्वारा 5% आरक्षण लागू करण्याचा ठेवण्यात आला शासन दरबारी प्रस्ताव।
इलेक्ट्रिक शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, 2 जखमी. MSEBच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव. नागरिकांचे मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदतीची मागणी. वाशिम येथे भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन. मोदी फॅन्स क्लबचे अखंड भारत दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम. गरीब गरजू लोकांना मोफत आरोग्य तपासणी शिबिर. धनगर समाज बांधव करणार 13 ऑगस्टला धरणे आंदोलन. धनगर समाज बांधवांनी केले पत्रकार परिषदेचे आयोजन. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे आवश्यक. आरक्षणाकरिता धनगर समाज करत आहे प्रयत्न. इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची. विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.